नागपुर में उद्धव ठाकरे के प्रस्तावित राम रक्षा पाठ कार्यक्रम से पहले अमरावती में भाजपा ने जोरदार शक्ति प्रदर्शन किया। भाजपा विधायक प्रवीण पोटे पाटिल ने नेतृत्व में कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन करते हुए उद्धव ठाकरे के खिलाफ बैनर लगाए और उनके हिंदुत्व पर सवाल उठाए। बैनरों पर राम रक्षा पुस्तक देकर भी ठीक से पढ़ पाएंगे क्या और उद्धव को सद्बुद्धि दे भगवान जैसे संदेश लिखे गए। इसके अलावा भाजपा कार्यकर्ताओं ने सुंदरकांड का सामूहिक पाठ कर राजनीतिक संदेश देने का प्रयास किया। इस दौरान भाजपा नेताओं ने आरोप लगाया कि उद्धव ठाकरे ने अपने राजनीतिक रुख में बदलाव किया है। दूसरी ओर नागपुर में ठाकरे गुट के कार्यक्रम को लेकर तैयारियां जारी है। दोनों दलों के शक्ति प्रदर्शन के बीच महाराष्ट्र की सियासत में धार्मिक और राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। खीर खुर्मा आणि बकरीचं निमंत्रण पहिले स्वीकारतात आणि त्याच्यासाठी आता हे कोरडं निमंत्रण देऊन फडणवीसांनाही दिलं, बाकीच्या लोकांनाही, साधू संतांनाही दिलं, पण लोक नाही जात ना। लोक कसे फसणार आहे? सत्तेसाठी 2019 साठी हिंदूंना जे मत दिले ते सोडून तुम्ही काँग्रेसच्या जवळ मांडीला मांडी लावून बसले आणि त्या काँग्रेसनं जसं जसं बोललं, औरंगजेबाची जे कबर होती त्या कबरीचं उदात्तीकरण करायला तुम्ही गेले आणि त्याच्यामुळं हे जे पाप आहे हे कसं विसरणार आहे हिंदू लोक? आणि त्याच्यामुळं राम राम करत बसा, घरी बसले तरी चालते। जाऊन राम रक्षाचं पठण करणार होते। आता जेव्हा लोकांनी भीक घातली नाही म्हणून आता राम रक्षाची आठवण आली उद्धवजींना। आज त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता, डॉक्टर बोंडे साहेब आहेत, इथे राजूभाऊ आहेत, आमचे महापौर आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी येऊन आम्ही याचं सुंदरकांडचं आपण पठण करतो। या ठिकाणी या सुंदरकांडचं पठण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आज वरुण राजाची सुद्धा कृपा झाली। मला असं वाटतंय की याच माध्यमातून उद्धवजी ठाकरेंना सुद्धा एक सुबुद्धी देव की ठाकरेंना सुद्धा बुद्धी देव होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं काम हो। कारण आता तुम्हाला सांगतो उद्धवजीच्या सोबत उद्धवजीचा पोरगा सुद्धा पप्पांनी काही सांगितलं नाही, मला जे वाटते ते सुनलो, अशी जी भूमिका होती ती सुद्धा येणाऱ्या काळात सुधारल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला सांगतो की आता ते भाजपचा शर्ट पकडण्याच्या मार्गावर आहे उद्धवजी, हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आता कुठे रस्ता राहिला नाही। ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उद्धवजींना मोठं केलं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, आता त्याची आठवण झाली।